फर्स्ट एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, आन्सर इन ब्रीफ मध्ये त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिसणार आहे. तर तो फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी मी राईट करतो. तर पहिला क्वेश्चन जो आहे त्याला सॉल्व्ह करू. तर मी कन्सिडर केलं गिवन. तर बघा पहिला क्वेश्चन दिलेला आहे, अ चार्ज प्लस चार्ज क्यू इज मूव फ्रॉम पॉइंट ए above a dipole of dipole moment P to a point B below the dipole. Okay, तर दोन पॉइंट दिलेले तुम्हाला. तर परत रीड करू. अ चार्ज क्यू इज मूव फ्रॉम पॉइंट ए अबव द डायपोल, डायपोलच्या वरती दिलेलं आहे, ऑफ द डायपोल मोमेंट P टू पॉइंट B बिलो द डायपोल इन इक्वेटोरियल प्लेन विदाउट ऍक्सलरेशन. कोणत्या प्रकारचं ऍक्सलरेशन नाहीये. फाइंड द वर्क डन इन दिस प्रोसेस. तर खाली तुम्हाला डायग्राम देखील दिलेली आहे, तर ती डायग्राम तुम्ही काढा या ठिकाणी. ठीक आहे, तर गिवन मध्ये ती डायग्राम या ठिकाणी आपण ड्रॉ करू. तर आकार दिलेला तुम्हाला मायनस क्यू इतकं चार्ज दिलेला आहे आणि ऐकायचा जो चार्ज आहे तो काय दिला तर प्लस क्यू. याच्या सेंटर पासून आपल्याला एक लाईन पास करायचं. याच्या सेंटर पासून एक लाईन पास केलं. या ठिकाणी जो पॉइंट दिलेला आहे तो पॉइंट दिलेला आहे तुम्हाला बी, आणि या ठिकाणी जो पॉइंट दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला ए दिलेला आहे. आता डायपोलचं टोटल लेंथ किती असतं तर 2L इतकं. म्हणजे सपोज त्याला आपण याला O कन्सिडर केलं आणि याला काय कन्सिडर केलं तर एक्स आणि वाय कन्सिडर केलं. दिस एक्स आणि हा वाय कन्सिडर केलं. एक्स वाय का असायचं डायपोल. डायपोलची लेंथ 2L असते. म्हणजे O पासून एक्सचं जे डिस्टन्स आहे ते L असेल. O पासून वायचं पण डिस्टन्स किती असेल तर L. O पासून A चं डिस्टन्स काही पण असू शकतं, बरं का नाही. तर त्याला आपण काय कन्सिडर केलं तर A कन्सिडर केलं. O पासून A चं पण डिस्टन्स सेम राहील, ज्याचं B दिलेलं आहे इक्वल डिस्टन्स वर दिलेलं आहे. मग हे डिस्टन्स मे बी वेगळं राहील, हे डिस्टन्स मे बी वेगळं राहील, कळलं का नाही. मग या प्रकारे तुम्हाला ते डिस्टन्स दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं तर डायपोल मोमेंट फाइंड करायचा. ओके, वर्डन फाइंड करायचा. आणि व्हॉट इज वर्डन, आणि वर्डनचा फॉर्म्युला जर घ्यायचा असेल त्याच्यासाठी तुम्हाला पोटेन्शियलचा फॉर्म्युला लागेल. आणि व्हॉट इज पोटेन्शियल, पोटेन्शियल इज द वर्डन अपॉन चार्ज. आणि व्हॉट इज वर्डन, मग वर्डन इज पोटेन्शियल इंटू चार्ज. मग सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल तर पोटेन्शियल शोधावं लागेल. ठीक आहे, मग पोटेन्शियल कोणत्या पॉइंटला, ए पॉइंटला. कशामुळे तर प्लस क्यू मुळे आणि मायनस क्यू मुळे. आणि दुसरं यायचं आपल्याला बी पॉइंटला, कोणामुळे तर या दोघांमुळे, कळलं का नाही. मग याचा आपण पोटेन्शियल फाइंड करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला तर चार्जने मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला वर्डन भेटून जाईल. युनिट पॉझिटिव्ह चार्ज जो असतो त्याला मल्टिप्लाय करून द्या, वर्डन तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, तर आपल्याला जे फाइंड करायचं ते काय फाइंड करायचं तर वर्क डन. वर्डन रिप्रेझेंट करणार लेटर डब्ल्यू ने रिप्रेझेंट करणार, आणि तो डब्ल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. आता हा जो बी पॉइंट आहे तो बी पॉइंट पासून काय करा तर क्यू पर्यंत डिस्टन्स फाइंड करा. सिमिलरली ए पासून तर क्यू पर्यंत डिस्टन्स फाइंड करा. मायनस क्यू पासून ए पर्यंत आणि मायनस क्यू पासून तर बी पर्यंत. आता बघा हे साईड सर्व सेम आहे. इथला एल आहे, इथला ए, आणि इथला जर घेतला सपोज तो आर घेतला मी. हा जो आर आहे तो आर स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं तर ए स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. म्हणजे आर जो असतो तो काय असतो तर अंडर रूट मध्ये असतो, बरोबर आहे की नाही. मग ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू भेटणार आहे ती पण लिहून टाकू. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. सिमिलरली हे पण तेच आहे, कारण इथला डिस्टन्स आहे, इथला एल आहे, म्हणजे आपण आर भेटणार. हे पण ए आणि इथं एल आहे, म्हणजे हे पण डिस्टन्स आर भेटणार आणि आपण डिस्टन्स आर भेटणार. म्हणजे आपल्याला काय भेटला तर रोम्बस या ठिकाणी भेटलेला आहे, रोम्बस भेटलेला आहे. मग त्यासाठी आपण काय करू तर सर्वात पहिले पोटेन्शियल फाइंड करू आणि त्याच्यानंतर आपण वर्डन फाइंड करू. बघा आता सोल्युशन. पोटेन्शियल कुठे ऍट पॉइंट ए. पोटेन्शियल ऍट पॉइंट ए कोणामुळे ड्यू टू चार्ज प्लस क्यू अँड मायनस क्यू. ड्यू टू चार्ज प्लस क्यू अँड मायनस क्यू इज गिवन बाय. ओके, तर आपल्याला पोटेन्शियल या ठिकाणी फाइंड करायचं. आणि व्हॉट इज पोटेन्शियल, तर पोटेन्शियल कोणत्या पॉइंटला फाइंड करायचं तर ए पॉइंटला फाइंड करायचं. पोटेन्शियल फॉर्म्युला माहिती आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0 चार्ज डिवायडेड बाय काय असेल तर डिस्टन्स असेल. आता मी आज चार्ज कोणता घेतला तर प्लस क्यू हा चार्ज या ठिकाणी कन्सिडर केला. आणि इथून तर इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे ते डिस्टन्स काय असेल तर ए वाय हे डिस्टन्स राहील. पहिले आपण लेटर मध्ये लिहून टाकू प्लस प्लस, परत हा
1/4πε0. पुढचा चार्ज कोणता आहे? तर पुढचा चार्ज आहे तुमचा -q आणि डिस्टन्स काय असेल? xa किंवा ax. ठीक आहे. आता पुढच्या केसमध्ये ax ची व्हॅल्यू पुट करून टाकू आणि ay ची पण व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून टाकू. मग काय राहील तर 1/4πε0 प्लस q लिहायची काही गरज नाही. ay किती आहे? तर ay ची व्हॅल्यू आहे r. हा मायनस आहे, हा प्लस आहे. प्लस मायनस का होणार आहे? मायनस 1/4πε0. आज आला मायनस क्यूचा तो प्लस क्यू झाला कारण मायनस आहे ना आपण पुढे घेऊन टाकलेला आहे. एक्स किती आहे? तर एक्स आहे तुमचं आर. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी सेम आहे बरं का नाही? म्हणजे पोटेन्शियल जो आहे ए पॉइंटला तो किती भेटणार आहे? तर तो भेटणार आहे आपल्याला 0 पोटेन्शियल भेटेल. सिमिलरली आता आपल्याला काय करायचं? बी पॉइंटला किती पोटेन्शियल आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला फाइंड करावं लागेल. ठीक आहे. मग नेक्स्ट पॉइंट घेऊ. पोटेन्शियल at point B due to charge plus Q and minus Q is. ओके. तर बी पॉइंटला आता पोटेन्शियल फाइंड करायचं. मग बी पॉइंटला घेतला तर तो VB राहील आणि VB जर घेतला 1/4πε0. पहिला मी चार्ज घेतो प्लस क्यू साठी घेतो. बघा बी पॉइंटला आणि प्लस क्यू आणि डिस्टन्स किती असणार? तर BY इतकं डिस्टन्स असणार. प्लस 1/4πε0. आता दुसरा चार्ज घ्यायचा. तो चार्ज कोणता घ्यायचा? -q. -q पासून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे ते BX किंवा XB तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. BX. ओके. परत पुट करून टाका 1/4πε0 प्लस क्यू तसा लिहिणार आहे, साइन चेंज होणार नाही. पण BY ची व्हॅल्यू काय आहे? तर ती आहे R. हा मायनस आहे प्लस आहे कारण आता मायनस 1/4πε0 चार्ज क्यू आणि BY ची व्हॅल्यू पण BX ची व्हॅल्यू पण किती येतात? ती पण R आहे. बरोबर की नाही? म्हणजे दोन्ही व्हॅल्यू कशा आहे? परत सेम आहे. मग दोघांची सबट्रॅक्शन किती येणार आहे? तर दोघांची सबट्रॅक्शन किती येणार? तर 0. मग काय आला तर तुमचा पोटेन्शियल. ए पॉइंटला पण आपण पोटेन्शियल फाइंड केलं, बी पॉइंटला पण पोटेन्शियल फाइंड केलं आणि दोन्ही पोटेन्शियल किती आलं? तर 0 आलं. पण आपल्याला काय फाइंड करायचं? वर्क डन. बरोबर की नाही? बट वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. चार्ज कोणता दिलाय तुम्हाला? क्यू. हा चार्ज दिलेला वेगळा चार्ज दिलाय क्यू अपब्रिंग करायचा आहे. मग त्यावेळेस वर्डन किती होणार? त्या डायपोल वरती. ओके. ते आपल्याला फाइंड करायचं. मग या ठिकाणी काय असणार? तर पोटेन्शियल डिफरन्स त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने? तर चार्जने आपण या ठिकाणी मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. ओके. वर्डन रिप्रेझेंट करणार लेटर W ने. आता पोटेन्शियल डिफरन्स दोन आहे, एक VB आणि एक VA. एक ए पॉइंटला आणि दुसरं बी पॉइंटला. त्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. मग सध्या दोन्ही सारखेच आहे. जर व्हॅल्यू भेटले असते तर ज्याची व्हॅल्यू जास्त आहे त्याच्यातून मी कमी व्हॅल्यू मायनस केली असता. आता दोन्ही सेम आहे म्हणजे काय ना तर VB मायनस काय असेल तर V आणि कोणता चार्ज आपल्याला ब्रिंग करायचं? तर Q चार्ज आपल्याला या ठिकाणी ब्रिंग करायचं. मग फायनल आन्सर मी या ठिकाणी लिहितो. मग वर्डन बघा. वर्डन W इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट B किती आहे? 0. सिमिलरली पोटेन्शियल ऍट पॉइंट A तोही 0 आहे आणि चार्ज आपल्याला माहित नाही. मग 0 - 0 0 होणार आहे आणि इंटू काय राहिला? तर Q राहिला. ओके. आणि 0 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर 0 आणि हा वर्डन कशामध्ये मेजर करणार? तर दिस वर्डन शुड मेजर इन जूल. तर या प्रकारे आपण वर्डन या ठिकाणी फाइंड करू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे बघा. A metal plate is introduced between the plate of charge parallel plate capacitor. No, sorry, second number na. If the difference between the radii of the two sphere of spherical capacitor is increased. Radius आपण काय केली तर increase केली. ओके. रेडियस इन्क्रीज केली. गिवन मध्ये काय दिलेलं नाही. रेडियस इन्क्रीज केलं तर पुढे काय सांगितलं? रेडियस इन्क्रीज व्हॉट इज of two sphere of spherical capacitor is increased. State whether the capacitance will increase or decrease. तर आपण रेडियस जर इन्क्रीज केलं पॅरलल प्लेट स्फेरिकल कॅपॅसिटरचं जर तुम्ही काय केलं तर रेडियस इन्क्रीज केलं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर वरती काय इफेक्ट पडणार आहे? ओके. तर आपल्याला डायरेक्टली सोल्युशन लिहिता येईल. तर सर्वात पहिले आपण कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर फॉर स्फेरिकल कॅपॅसिटर साठी आपण घेणार. ठीक आहे.
capacitance of a spherical कॅपॅसिटर. स्पेरिकल कॅपॅसिटर घेतला तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे ए एप्सिलॉन 0. समजा त्यामध्ये डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट टाकले तुम्ही के डिवाइड बाय कॅपॅसिटर डी कम्प्लिटली फिल्ड. आता बघा याचा जो फॉर्म्युला आहे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा तो फॉर्म्युला आहे ए एप्सिलॉन 0 डिवाइडेड बाय डी मायनस टी प्लस टी अपॉन के असा एक जनरल फॉर्म्युला आहे. पण आज जर डायलेक्ट्रिक तुम्ही कम्प्लिटली फिल्ड केलेला असेल तर डी आणि टी ची व्हॅल्यू सेम राहणार. आपण सेम राहणार. डी डी कॅन्सल जाणार मग डी अपॉन के के कुठे जाणार तर न्यूमरेटर मग डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलेला आपण. या केसेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे मग आपण याच्यानुसार डायरेक्ट घेऊ. ठीक आहे. आता या केस मध्ये डी म्हणजेच का असेल तर ते रेडियस इतका असेल बरं की नाही. डिस्टन्स किती सेपरेशन तर त्याचं रेडियस इतका असेल मग आपण आर इतकं घेणार. ठीक आहे. मग आर काय झाला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर झाला. आता नंतर आपल्याला एरिया पण दिलेला आहे आणि स्पिअरचा सरफेस एरिया किती असतो तर एरिया असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर असेल आणि इंटू काय राहील तर इप्सिलॉन 0 इंटू के टोटल डिवाइडेड बाय आर. या ठिकाणी काय असणार तर ए इज द सरफेस एरिया ऑफ दॅट स्पिअर. इथला एक आर आणि इथला एक आर काय आला कॅन्सल मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर किती असेल 4 पाय आर एप्सिलॉन 0 इंटू के. आता त्यांनी काय सांगितलं रेडियस जर इन्क्रीज केलं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार असाच क्वेश्चन आहे ना. इफ द डिफरन्स बिटवीन the radii of the two sphere of capacitor is increased. If difference between आता बघा डिफरन्स बिटवीन म्हणजे काय आर काय घेतला तर ते समजून घ्या. एक्स स्पियर आहे आणि एक्स स्पियर आहे. याची रेडियस किती होती तर R1 होती. याची रेडियस किती होती तर R2 होती. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे हा पार्ट असेल मग तो आर घेतला. कळलं का नाही. आर इज इक्वल टू काय असेल तर R2 मायनस R1 असेल. दोन रेडियस मधला डिफरन्स मी काय केला तर इन्क्रीज केला म्हणजे आर इन्क्रीज करतोय. दोघांमधलं जे स्पेस आहे ते इन्क्रीज होतं. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला ते समजलं असेल. इफ डिफरन्स बिटवीन the radii of two sphere difference between two sphere increases then capacitance of capacitor is also increases. Capacitance of capacitor काय होणार तर increase होणार. Why? Because या ठिकाणी 4 पाय एप्सिलॉन 0 आणि के कॉन्स्टंट आहे. बिकॉज कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर. आर वरती कसं असणार तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल त्याच्यामुळे त्याचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर वाढेल. चला आता थर्ड क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. थर्ड नंबरचा. तर आपण a metal plate is introduced between the plate of charge parallel plate capacitor. What is its effect on the capacitance of capacitor? Capacitance of capacitor वरती काय होणार आहे. आता मेटल टाकलेला आहे म्हणजे गिवन मध्ये मेटल फॉर मेटल प्लेट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असणार तर इन्फिनिटी असणार आहे. गिवन डेटा के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर मेटल साठी किती असतं इन्फिनिटी असतं. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर तुम्ही एअर साठी घेतलं तर एअर साठी किती असतं 1 असतं आणि जर तुम्ही डायलेक्ट्रिक साठी घेतलं किंवा इन्सुलेटर साठी घेतलं दॅट शुड बी ग्रेटर दॅन 1 असेल. ठीक आहे. मेटल साठी इन्फिनिटी असतो, एअर साठी 1 असतो आणि डायलेक्ट्रिक साठी तो किती असतो किंवा इन्सुलेटिव्ह मटेरियल साठी किती असतो तर ग्रेटर दॅन 1 असतो. आता इन्सुलेटिव्ह मटेरियल असतं तर के ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. आता मेटल तर आपण इन्फिनिटी घेतला मग आपल्याला काय फाइंड करायचं टू फाइंड इफेक्ट ऑन कॅपॅसिटर. कॅपॅसिटर वरती काय इफेक्ट होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आता याच्या दोन केसेस असतील. एक काय तर जो डी दिलेला आहे जो काय म्हणतात त्याला मेटल प्लेट आहे तो कम्प्लिटली त्या कॅपॅसिटर मध्ये प्लेस केलेला आहे
का नाही केलेला आहे. तर कम्प्लिटली प्लेस केला असेल तर तो वेगळा आणि इनकम्प्लिटली प्लेस केलेला असेल तर तो वेगळा असेल. ठीक आहे. मग आता फर्स्ट केस घेऊ आपण. केस नंबर 1. इफ metal plate is completely filled between two parallel plates, then ओके. तर पूर्ण कम्प्लीट प्लेट मध्ये हा मेटल प्लेट टाकलेला असेल तर काय होईल. आता कम्प्लिटली टाकलाय म्हणजे टी आणि डी ची व्हॅल्यू सेम असणार, राईट ना. अँड अजून काय तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट तर दिलेला आहे. हा, देन टी इज इक्वल टू काय असेल तर डी असेल, ती इथं टाकून देऊ आपण. आणि के ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेली आहे. आता कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे काय, देअरफॉर सी कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी मायनस टी आणि प्लस काय असेल तर टी अपॉन के हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आता याच्यात पुट करू टी इज इक्वल टू डी अँड के इज इक्वल टू इन्फिनिटी. पुट टी इज इक्वल टू डी अँड के इज इक्वल टू इन्फिनिटी. के ची व्हॅल्यू इन्फिनिटी पुट करू आपण. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर किती असणार तर ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी मायनस टी च्या जागी काय टाकणार तर डी आणि परत टी डिवायडेड बाय काय असतं तर के किती दिला तर इन्फिनिटी दिलेला आहे. कोणत्याही टर्मला इन्फिनिटीने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे तर आन्सर येतं 0 आणि डी मायनस डी काय तर 0 होणार आहे. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर किती असेल तर ए इप्सिलॉन 0 0 होणार आहे आणि डी अपॉन इन्फिनिटी तो 0 होणार आहे. आता कोणत्याही टर्मला आपण 0 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं तर इन्फिनिटी येतं. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जर मेटल प्लेट कम्प्लिटली फिल्ड केलेला असेल तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इन्फिनिटी होणार. आता त्याच्यावरती इफेक्ट होणार. आता केस नंबर सेकंड मी या ठिकाणी लिहितो. केस नंबर सेकंड. आता तो कम्प्लिटली फिल्ड केलेला नसेल, कम्प्लिटली फिल्ड नसेल तर काय होईल तर त्याबद्दल आपण आता या ठिकाणी डिस्कस करू. इफ मेटल प्लेट is not completely filled between two parallel plates, then जो टी आहे टी शुड बी लेस दॅन काय असेल तर डी असेल. ठीक आहे. टी ची व्हॅल्यू डी पेक्षा कमी असेल. मग कॅपॅसिटर देअरफॉर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय असेल तर ए इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी अपॉन के. आता पुट करू कारण टी ची व्हॅल्यू डी पेक्षा लहान आहे मग ते सबट्रॅक्ट होणार आहे. आता पुट काय करायचं के ची व्हॅल्यू इन्फिनिटी. पुट के इज इक्वल टू इन्फिनिटी इन अबो इक्वेशन. मग त्या केसमध्ये कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय असेल तर ए इप्सिलॉन 0 डी मायनस टी तसाच राहणार आहे आणि टी डिवायडेड बाय के के किती टाकणार तर आपण इन्फिनिटी. कोणत्याही टर्मला इन्फिनिटीने डिवाइड केलं तर आन्सर काय तर 0 येत असतं, राईट. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय भेटेल तर ए इप्सिलॉन 0 आणि डिवाइड करायचं डी मायनस टी. आज आला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर वरती इफेक्ट झाला. जर दोन केसेस आले आता कम्प्लिटली फिल्ड केलेला असेल त्यासाठी वेगळी केस असेल आणि पार्शियली फिल्ड केलेला असेल तर त्यासाठी वेगळे. कम्प्लिटली फिल्ड केला तर इन्फिनिट येतं कॅपॅसिटन्स आणि पार्शियली फिल्ड केला असेल तर त्याची कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर या ठिकाणी भेटते आपल्याला. ठीक आहे. तर या प्रकारे आपण दोन केसेस मध्ये त्याला डिवाइड केले. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5. अ स्पेरिकल शेल ऑफ रेडियस बी विथ चार्ज क्यू इज एक्सपांडेड टू रेडियस स्मॉल आर. बघा काय दिलेलं आहे गिवन आपण या ठिकाणी कन्सिडर करू. बघा हे काय दिलेलं आहे तुम्हाला द स्पेरिकल शेल दिलेला आहे तुम्हाला. एक स्पेरिकल शेल दिलेला आहे आणि या स्पेरिकल शेलची रेडियस किती दिलेली आहे तर बी इतकी रेडियस दिलेली आहे. ओके. विथ चार्ज प्लस क्यू. याच्यावरती चार्जेस आहे ते प्लस असतील, नॉर्मली प्लसच असतात. ठीक आहे. चार्जेस कोणतं दिलेलं आहे तर क्यू दिलेला आहे. मी ते मायनस साईन दिलंय म्हणजे ते कोणते साईन येतं प्लस चार्जेस आहे. ठीक आहे. अजून काय दिलेलं आहे प्लस क्यू इज एक्सपांडेड टू रेडियस स्मॉल आर. तर हे जे चार्जेस आहे ते काय होणार तर एक्सपांड होणारे दुसऱ्या स्पियर वरती. त्याची रेडियस किती आहे तर ए इतकी त्याची रेडियस आहे. ए त्याची काय आली तर रेडियस इतकी झालेली.
रेडियस दिलेली आहे. फाइंड द वर्क डन बाय द इलेक्ट्रिक फोर्स इन द प्रोसेस. आपल्याला काय फाईंड करायचं तर वर्क डन या ठिकाणी तुम्हाला फाईंड करायचं आहे. वर्क डन किती असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी फाईंड करा. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण काय करू तर एनर्जी फाईंड करू. आज आला तुमचा कॅपॅसिटर. कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोर होणार आहे ते आपण या ठिकाणी फाईंड करू. आणि दिस एनर्जी टू फाईंड काय तर वर्क डन फाईंड करायचं आहे. वर्क डन कशाने मी करणार तर लेटर डब्ल्यू ने आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहे. मग आपण आतमधला जो स्पियर आहे त्याच्यासाठी आपण काय करू तर एनर्जी किती होणार आहे तर ते सॉल्व्ह करणार. आणि हे जे चार्जेस आहेत ते एक्सपांड होणार आहे कशावरती तर या सरफेस वरती एक्सपांड होणार आहे. या पॉझिटिव्ह मुळे याच्यावरती कोणते चार्जेस येणार तर निगेटिव्ह चार्जेस या ठिकाणी स्टोर होतील. आणि या निगेटिव्ह मुळे आउटर सरफेस वरती कोणते पॉझिटिव्ह म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचा कॅपॅसिटर या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती एक्सपांड होणार आहे. ठीक आहे. मग एक्सपांड होणार आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे चार्जेस नाही दिलेले आहे. मग आपण डायरेक्टली पॉझिटिव्ह चार्ज घेऊ आणि ते काय होतात याच्यावरती एक्सपांड होत आहे. निगेटिव्ह चार्जेस आपण या ठिकाणी काढून टाकू. तर या प्रकारे काय होतं तर एक्सपांड होत आहे. तर आपण आता याला सॉल्व्ह करू. मग सर्वात पहिले काय करणार तर एनर्जी स्टोर होणार आहे. याच्यामध्ये किती एनर्जी चार्जेस जर असते त्याच्यामध्ये काय होतं तर एनर्जी स्टोर होते. एनर्जी स्टोर ऑन अ फर्स्ट स्फेरिकल शेल. एनर्जी स्टोर्ड in first spherical shell. First spherical shell of radius किती घेतली आपण ऑफ रेडियस बी. ओके. एनर्जी स्टोर कॅपॅसिटर मध्ये किती एनर्जी स्टोर होणार आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि बघा इथे चार्जेस तेच असणार. एक्सपांड होत आहे म्हणजे फक्त याच्यावरती चालले चार्जेस बदलणार नाही. चार्जेस इथे कॉन्स्टंट राहणार आहे म्हणजे आपल्याला क्यू तसाच घ्यावा लागेल. मग आपल्याला काय करायचं एनर्जी स्टोर इन कॅपॅसिटर तर त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे 2 आहे 3 आहे ऍक्च्युली 1/2 CV स्क्वेअर. दुसरा आहे 1/2 Q इंटू व्ही आणि तिसरा जो आहे 1/2 Q स्क्वेअर अपॉन C असे 3 फॉर्म्युले. आता या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल माहितच नाही किती डेव्हलप होणार आहे म्हणजे पहिला फॉर्म्युला नाही घेताना दुसराही नाही घेताना फक्त आपल्याकडे तिसरा आहे. कॅपॅसिटन्स आपण फाईंड करू शकतो चार्जेस सेम आहे राईट ना. मग आपण त्या फॉर्म्युल्याचं या ठिकाणी काय करू तर यूज करू. ठीक आहे. एनर्जी स्टोर इन दॅट कॅपॅसिटर स्फेरिकल शेल आणि ते किती असते तर 1/2 Q स्क्वेअर अपॉन काय असेल तर C असेल. ओके. आणि C कोणामुळे तर त्याची रेडियस किती तर A इतकी त्याची रेडियस आहे. इतक्यात आपण कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला बघितलेला आहे. आणि हा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे तर तो आहे Q स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय तर A इप्सिलॉन 0 अपॉन D. आता तुम्हाला कोणतं मीडियम दिलेलं आहे तर मीडियम दिलेलं आहे डायलेक्ट्रिक वगैरे असं मेन्शन केलेलं आहे का तर नाही केलेलं आहे. मग आपण फक्त एअर साठी घेणार आहे. मग A0 काय घेतलं तर आपण त्या दोघांमधलं स्पेस घेतला. मग या ठिकाणी काय असेल तर A इप्सिलॉन 0 आणि ते जे स्पेस आहे इथून तर इथपर्यंत एक डायलेक्ट्रिक तयार झालं त्या दोघांमधला स्पेस किती येतात B इतका आहे. मग या ठिकाणी आपण B कन्सिडर करणार. आज आलं पहिलं इक्वेशन. ओके. रिझन पण झालं. आता एरिया सरफेस एरिया त्या स्पिअरचा किती असणार तर 4πr स्क्वेअर असेल. ठीक आहे. मग ते आपण या ठिकाणी पुट करू. नेक्स्ट पॉइंट एनर्जी स्टोर इन फर्स्ट स्फेरिकल सेल त्याला आपण काय करू तर UA कन्सिडर करू. मग UA इज इक्वल टू काय असेल तर 1/2 R आयला Q स्क्वेअर तसाच बी कुठे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला पुढे जाणार न्यूमरेटरला डिवायडेड बाय एरिया स्पिअरचा एरिया काय असेल तर 4πr स्क्वेअर. R म्हणजे इथं काय तर B स्क्वेअर आणि इंटू करायला तर एप्सिलॉन 0 वेअर एरिया इज इक्वल टू 4πr स्क्वेअर. मी जनरल फॉर्म्युला लिहिले. ठीक आहे. आणि अकॉर्डिंग टू दिस डायग्राम त्या डायग्राम नुसार आपण त्याला चेंज केलं. आता इथला एक बी आणि इथला एक बी काय होणार आहे कॅन्सल. मग एनर्जी इन फर्स्ट स्फेरिकल सेल 2 × 4 किती झाला 8 झाला म्हणजे करायला Q स्क्वेअर डिवायडेड बाय 8πb इंटू एप्सिलॉन 0 ही झाली तुमची एनर्जी स्टोर या फर्स्ट सेल मध्ये. आता आपल्याला काय करायचं एनर्जी स्टोर इन अ सेकंड सेल. एनर्जी स्टोर्ड in second spherical cell
ऑफ रेडियस बी, ऑफ रेडियस सॉरी ए, त्याची रेडियस किती तर ए इतकी त्याची रेडियस. आता सिमिलरली याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिले फॉर्म्युला घेऊ आपण. त्याची रेडियस किती तर ए इतके ना, आबी कन्सिडर करा. बी साठी. ठीक आहे, आता ए साठी युए इज इक्वल टू काय असते तर 1/2. क्यू तर बदलणार नाही, तो तसाच राहील. आणि जो कॅपॅसिटन्स आहे तो ए सेल साठी घ्यायचा. हा तुमचा सेंटर आहे आणि एवढं डिस्टन्स आहे या दोघांमधलं, कळलं का नाही? याच्यासाठी नाही घ्यायचं, याच्यासाठी नाही, याच्यासाठी नाही, हा सेपरेट आहे. सेपरेट सिस्टीम कन्सिडर करा. ही सेपरेट सिस्टीम कन्सिडर करायचं आणि सेपरेट सिस्टीम कन्सिडर करायचं. ठीक आहे, मग या कॅपॅसिटर अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला फक्त ए च्या जागी काय येणार तर तुमचं, बी च्या जागी काय येणार तर फक्त ए येणार. ठीक आहे, तेवढंच घ्यायचं. ठीक आहे, किंवा मग पूर्ण सॉल्व्ह करा. यू ए इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर टोटल डिवाइडेड काय असेल तर सी च्या जागी आपण काय करणार तर ए एप्सिलॉन 0 आणि डिस्टन्स जे असेल ते किती असेल तर ए इतकं. ए कुठे जाणार परत वरती जाणार. मग यू ए इज इक्वल टू 1/2 राहिला क्यू स्क्वेअर इंटू ए टोटल डिवाइडेड काय असेल तर 4 ए स्क्वेअर इंटू एप्सिलॉन 0. ए काय आला कॅन्सल. मग यू ए इज इक्वल टू 4 इंटू 2 झाला 8 झाला. मारायला क्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय 8 ए एप्सिलॉन 0 ही झाली तुमची एनर्जी. आता एनर्जी सर्वात जास्त कशामध्ये असणार आहे तर आतमधल्या याच्यामध्ये, कारण की एनर्जी कशावरती डिपेंड आहे तर बी वरती, आणि बी कसा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल रेडियस वरती, बरोबर की नाही? आणि या केसमध्ये रेडियस कसे तर इनव्हर्सली, आणि इनव्हर्सली म्हणून एक बी छोटा आहे आणि ए लहान आहे, म्हणजे याच्यामध्ये जास्त एनर्जी असेल आणि याच्यामध्ये काय असेल तर कमी एनर्जी असेल. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी डिफरन्स घ्यायचा आहे एनर्जी स्टोअर किंवा वर्डनचा फॉर्म्युला. जास्त कमी तो नंतरचा पार्ट आहे, तो आपण नंतर डिसाईड करू. कोणता जास्त आहे कोणता कमी ते आपल्याला माहितीच नाही, बरोबर की नाही? मग आपण वर्डन इज नथिंग बट द चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किंवा चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इज स्टोर इन टर्म्स ऑफ वर्डन. बट चेंज इन इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, change in electrostatic energy stored in terms of work done. मग वर्क डन जर घेतला therefore वर्क डन इज इक्वल टू चेंज. हे फायनल झाला आणि हे इनिशियल झाला, बरं का नाही? मग आपण काय करू तर यू ए मायनस काय घेतला तर यू बी घेतला. ठीक आहे, फायनल मायनस इनिशियल. आपल्याला माहित नाही कोणतं जास्त आहे म्हणून आपण या प्रकारे घेतलं. आपल्याला युए ची व्हॅल्यू माहिती आहे आणि युबी ची व्हॅल्यू माहिती आहे, तर याला आपण समजा इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं आणि याला काय केलं तर इक्वेशन नंबर 2 इथं पुट केल्यानंतर तुम्हाला ती व्हॅल्यू भेटून जाईल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फायनल इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. बघा, युए आणि युबी दोन्ही भेटलेलं आपल्याला, मग ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट करता येईल. मग डब्ल्यू इज इक्वल टू युए किती येतात क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 8 ए इंटू एप्सिलॉन 0, राईट ना, इक्वेशन नंबर 2 मधून. आणि मायनस युबी करायचं, आणि युबी इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे आणि तो काय तर क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 8 बी इंटू एप्सिलॉन 0. हे कुठून आलं तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण हे लिहू शकतो. आता या दोन्ही टर्म मधून कॉमन येणार आहे, काय येणार आहे तर क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 8 एप्सिलॉन 0, आणि या ठिकाणी राहिला 1/a आणि तर राहिला -1/b. ही काय आले तर तुमचं टोटल एनर्जी स्टोर इन दॅट केस. ओके, त्या दोन स्पेरिकल शेल मध्ये इतकी एनर्जी किंवा वर्डन इतकं काय होणार तर स्टोर होणार आहे. क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, नाही सॉरी क्वेश्चन नंबर आता डायरेक्ट 3. हे फर्स्ट क्वेश्चनचे सब क्वेश्चन होते. ठीक आहे, सेकंड नंबर आता डायरेक्ट रेग्युलर क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन नंबर 3 पासून. हा, क्वेश्चन नंबर 3. A dipole with its charges -q and +q located at points 0 - b 0 and 0 + b 0 is present in a uniform electric field. तर एक सिस्टीम दिलेली तुम्हाला क्वेश्चन नंबर 3. आता तर तुम्हाला एक्स वाय झेड अशी 3 सिस्टीम दिलेली आहे आणि तिघांचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले. तर आज आला तुमचा सपोज वाय ऍक्सिस घेतला
हा घेतला तुम्ही एक्स ऍक्सिस आणि एकाचा जो आहे तो कोणता घेतला तर झेड ऍक्सिस घेतला. असे 3 ऍक्सिस मध्ये याला डिवाइड केलं. दिस इज झेड ऍक्सिस. हा काय घेतला तर तुम्ही एक्स ऍक्सिस घेतला आणि सपोज हा काय घेतला तर वाय ऍक्सिस घेतला. आता याने काय दिलेलं आहे तर 2 चार्जेस दिलेले आहे तुम्हाला. एक आहे तुमचं 0 -b आणि 0 वरती. आता सर्व सेंटरचा दिलेला आहे तुम्हाला बी वाला, बरोबर की नाही. म्हणजे तुमचे जे कॉर्डिनेट आहे ते फक्त बी ऍक्सिस वरती आहे, कारण एक्स पण 0 दिलेला आहे आणि वाय झेड पण काय दिलेलं आहे तुम्हाला 0 दिलेला आहे. फक्त हा काय दिलेला आहे तर प्लस बी आणि मायनस बी, म्हणजे हा कुठे तर फक्त वाय ऍक्सिस वरती आहे. मग या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट असेल, ओके. आणि असे तुमचा एक्स 0 झाला, बी तुमचा मायनस बी, वाय ऍक्सिस वरती मायनस बी आणि झेड परत किती झाला तर 0. आणि या ठिकाणी कोणता चार्ज दिलेला आहे तर मायनस क्यू हा चार्ज या ठिकाणी लोकेट आहे. जेवढं डिस्टन्स तुम्ही या साईडला घेतलंय तेवढं डिस्टन्स तुम्ही या साईडला घ्या, ओके. आणि तो किती दिलाय तर 0 प्लस बी आणि 0 प्लस बी आणि 0 हे त्याचे काय दिलेले तर कोऑर्डिनेट्स या ठिकाणी दिलेले. आणि या ठिकाणी कोणता चार्ज आहे तर या ठिकाणी चार्ज आहे तुमचा प्लस क्यू इतका चार्ज दिलेला आहे, ठीक आहे. A dipole with its charges minus q and plus q located at point 0 minus b and 0 म्हणजे minus q located and 0 plus b 0 तिथं plus q located is present in a uniform electric field. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे द इक्विपोटेन्शियल सरफेस ऑफ दिस फील्ड आर प्लेन पॅरलल टू वाय झेड प्लेन. हा पॅरलल आहे कशाला तर वाय झेड प्लेनला, असा पॅरलल आहे, कळलं का नाही. ही फील्ड अशी पॅरलल आहे, पॅरलल टू वाय झेड प्लेन. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे त्याच्यामध्ये व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं. तुम्हाला माहित असलं पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड हा सरफेसला नेहमी कसा असतो तर कसा डायरेक्ट होतो, नेहमी परपेंडिक्युलरली डायरेक्ट होतो, ठीक आहे. तर बघू आपण त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, परपेंडिक्युलर टू द फील्ड. आणि दुसरं काय सांगितलं हाऊ मच टॉर्क वुड बी वुड द डायपोल एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. तर टॉर्क किती एक्सपिरियन्स होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर आपल्याला 2 गोष्टी या ठिकाणी फाइंड करायचं. फर्स्ट म्हणजे काय तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि सेकंड काय सांगितलंय तुम्हाला टॉर्क एक्सपिरियन्स. टॉर्क फाइंड करायचा. टॉर्क कशाने डिपेंड करतो तर टोने डिपेंड करतो. या 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायच्या आहे. तर सर्वात पहिले आपण ही डायग्राम काढलेली, आता सोल्युशन घेऊ. त्याच्यात आपण फर्स्ट याचा आन्सर लिहिणार आहे, ठीक आहे. याच्यात काय असणार तर इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज, इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती कशी असणार तर ऍज इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज perpendicular to the surface. इलेक्ट्रिक फील्ड नेहमी कशी असणार तर परपेंडिक्युलर असणार आहे, ठीक आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड नॉर्मल आहे. नॉर्मल कशाला दिलंय तर वाय झेड प्लेनला नॉर्मल दिलेलं आहे, ठीक आहे. वाय झेड म्हणजे हा कुठे येणार आहे तर बघा या ठिकाणी जर तुम्ही चार्ज घेतला, इथं युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर या केसमध्ये तुमचा फोर्सचा फॉर्म्युला किंवा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय तर फोर्स पर युनिट काय तर चार्ज आहे, राईट ना. माझ्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे आणि हा फोर्स किती असणार तर ई इंटू क्यू. या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे या ठिकाणी जे कॉर्डिनेट आहे ते खाली घेतो 0 प्लस बी आणि हा 0 आहे. या ठिकाणी या डायपोल वरती एक फोर्स एक्झर्ट होणार आहे इलेक्ट्रिक फील्डमुळे आणि तो या साईडला असणार आहे. आणि हा जो फोर्स आहे तो किती असणार तर प्लस ई इंटू क्यू इतका असेल. आणि याच्यावरती पण एक फोर्स एक्झर्ट होणार आहे, पण या ठिकाणी कोणता चार्ज आहे मायनस, त्याच्यामुळे तो काय असणार तर अपोजिट डायरेक्शनला असणार. मग हा जो फोर्स आहे तो फोर्स कसा असेल तर मायनस ई इंटू क्यू. आता बघा ही कसं येतं परपेंडिक्युलर टू दी सरफेस आहे आणि कोणत्या ऍक्सिस वरती चालले तर चालले कोणत्या तर एक्स ऍक्सिस वरती. म्हणजे याची जी डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्ड नेहमी परपेंडिक्युलर टू सरफेस असतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या ऍक्सिस वरती कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार तर अलॉंग द एक्स ऍक्सिस, ओके. देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड along the x axis, therefore किंवा तो कोणत्या प्लेन मध्ये वाय झेड प्लेन मध्ये, बरं का नाही. तुमचा जो सरफेस दिलेला आहे तो कुठे दिला तर वाय झेड प्लेन मध्ये. बघा क्वेश्चन परत जर तुम्ही रीड केला तर काय दिलेलं आहे fields are plane parallel to yz plane and
this field and this field are parallel, are planes parallel to YZ plane. YZ प्लेन्सला पॅरलल आहे, YZ मध्ये आहे म्हणजे तो कोणत्या डायरेक्शन मध्ये चालला तर एक्स डायरेक्शन. Therefore electric field is directed in a direction of x axis. एक्स ऍक्सिस चालवून काय होणार तुमची इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी डायरेक्ट होणार. ठीक आहे, नेहमी परपेंडिक्युलर जो सरफेस असते आणि तो YZ प्लेन आहे म्हणजे एकच ऍक्सिस राहिलं, तो म्हणजे एक्स ऍक्सिस राहिला. आता सेकंड नंबरचं काय सांगितलं तुम्हाला, टॉर्क विचारलाय. आणि व्हॉट इज टॉर्क? टॉर्क इज फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आपण आधी सर्वात पहिले फॉर्म्युला लिहून टाकू. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता टॉर्क रिप्रेझेंट करणारे टोने, फोर्स रिप्रेझेंट करणारे एफ ने, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा, हा जो फोर्स आहे ना या फोर्सला परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हा पॉईंट सपोज मी काय कन्सिडर केला, ए कन्सिडर केला आणि इथला पॉईंट काय कन्सिडर केला तर बी. मग या केसमध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल तर ए बी इतका असेल. मग बघा आज आला तुमचा सेंटर पॉईंट ओरिजिन, बरं का नाही, ओरिजिनला सर्व 0 0 म्हणजे इथून तर इथपर्यंत डिस्टन्स किती राहणार आहे तर इथून तर इथपर्यंत डिस्टन्स बी असणार आहे. इथून तर इथपर्यंत पण डिस्टन्स किती राहणार आहे -b, पण डिस्टन्स जर घेतला तर बीच राहील. म्हणजे टोटल याची जी परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे या फोर्सला परपेंडिक्युलर डिस्टन्स 2b राहणार, किंवा याला मॅग्निट्यूड येतो ना आपण, मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स. ओके, आणि टोटल जे डिस्टन्स आहे ते किती तर 2b इतकं. ठीक आहे, मग टॉर्क किती असेल, टॉर्क इज इक्वल टू एफ आणि हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते किती असेल तर 2b इतकं असेल. पण फोर्सची व्हॅल्यू भेटलेली, फोर्सची व्हॅल्यू काय तर E इंटू क्यू प्लस क्यू यायचा. ठीक आहे, आणि तो करायला 2b राहिला. ठीक आहे, इथं लिहा वाटलं सर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 2b, आणि दुसरं करायला तर इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू फोर्स पर युनिट चार्ज, देअरफॉर फोर्स इज इक्वल टू E इंटू चार्ज. ओके, दोन्ही रिझन आपण देऊन टाकलं, याला रिअरेंज करून टाका, 2 पुढे घेऊन टाका, नंतर काय असेल तर E इंटू क्यू इंटू बी. आज आला तुमचा टॉर्क. तर एवढा टॉर्क तुमचा काय होणार त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे या सिस्टीम मध्ये. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 बघ. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे तुम्हाला, क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे 3 चार्जेस -q +q and -q आर प्लेस ॲट अ इक्वल डिस्टन्स ऑन अ स्ट्रेट लाईन. एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे आणि या स्ट्रेट लाईनला इक्वल डिस्टन्स वरती चार्जेस प्लेस केलेले आहे -q. त्यानंतर याच्या सेंटरला एक चार्ज असेल तो +q, कॅपिटल Q. ओके, आणि शेवटचा जो दिलेला आहे तो किती दिला तर -q. मग या दोघांमधलं डिस्टन्स सपोज मी L इतकं कन्सिडर केलं तर याचं पण डिस्टन्स किती राहील तर L इतकं, आणि यात शेवटच्या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स किती राहील तर 2L. इक्वल डिस्टन्स वरती तुम्हाला प्लेस करायचंय. ठीक आहे, त्यानुसार आपण ही सिस्टीम कन्सिडर केलं. या पॉइंटला आपण A कन्सिडर करू, याला B कन्सिडर करू आणि याला C कन्सिडर करू. पुढे स्ट्रेट लाईन. इफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ द 3 चार्जेस इज 0, तर टोटल जी पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी जी डेव्हलप होणार आहे, टोटल पोटेन्शियल एनर्जी 0, देन व्हॉट इज द रेशो ऑफ कॅपिटल Q डिवायडेड बाय स्मॉल q. तर आपल्याला काय दिलेलं आहे तर अजून टोटल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय दिलं तर 0, आणि आपल्याला फाईन काय करायचं आहे तर आपल्याला फाईन करायचं आहे कॅपिटल Q डिवायडेड बाय स्मॉल q. या दोघांचा काय करायचा रेशो फाईन करायचा. आता एनर्जी जर घेतला तर एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. ओके, एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर 3 चार्जेस आहे, तर पहिला चार्ज घ्यायचा आणि त्या दोघांवरती त्यांचं घेऊन टाकायचं, नंतर आगेला याचं त्याचं घ्यायचं, बरं का नाही. तर या प्रकारे आपल्याला कन्सिडर करायचं. मग टोटल एनर्जी सोल्युशन या ठिकाणी इथून स्टार्ट करतो मी.
total energy give, total electrostatic energy of a given system is. या सिस्टीमची टोटल पोटेन्शियल एनर्जी किती डेव्हलप होणार आहे तर आपण त्या ठिकाणी फाइंड करणार. मग टोटल एनर्जी आपण काय करणार तर यू टोटल रिपेंड करणार आणि याचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे 1/4 पाय एप्सिलॉन 0. आता पहिला चार्ज घ्यायचा. पहिला चार्ज कोणता आहे तर पहिला चार्ज आहे -q आणि दुसरा चार्ज घ्यायचा आहे तो कोणता आहे तर +q आहे आणि या दोघांमधलं डिस्टन्स घ्यायचं आहे. ते डिस्टन्स किती येतं सध्या AB इतकं. मग आपण ती व्हॅल्यू नंतर पुट करू शकतो. ठीक आहे. प्रत्येक ह्याच्यात 1/4 पाय एप्सिलॉन 0 येणारच आहे. तो कॉमन घेऊन टाकू. चालेल. ही कॉमन घेऊन टाकू. आता पुढे पहिला चार्ज आला दुसऱ्या सोबत, पहिल्याचा आता तिसऱ्या सोबत घ्या. मग प्लस पहिला चार्ज आहे -q आणि पुढचा जो चार्ज आहे तो देखील -q. या दोघांमधलं डिस्टन्स घ्यायचं. तो काय असायचं तुमचं AC असेल. आता पहिल्याचं झालं, आता दुसरं घ्या. रिव्हर्स नाही यायचं, पुढे जायचं. ओके. मग प्लस काय असेल तर आहे तुमचा कॅपिटल Q. प्लस चार्ज आहे, पहिला चार्ज आहे +q आणि दुसरा जो चार्ज आहे तो आहे -q आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे. त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे तर त्या दोघांमधलं डिस्टन्स BC. आता याचं पण काम झालं. पुढचा नाही, याच्या पुढे कोणता चार्ज नाही. मग आपलं पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी कम्प्लीट झालं. आता पुढच्या केसमध्ये पण ही जी टोटल एनर्जी दिलेली आहे, टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ती किती दिलेली तर 0 दिलेली आहे. मग त्या ठिकाणी आपण पुट करून टाकू 0 आणि पुढे करायला तर 1/4 पाय एप्सिलॉन 0. पुढे करायला तर हा -q आणि हा +q आहे. त्याचा आन्सर मायनस येणार आहे. मग q इंटू कॅपिटल Q किंवा पहिले कॅपिटल Q लिहा. कॅपिटल Q इंटू स्मॉल q डिवायडेड बाय AB. AB ची व्हॅल्यू काय आहे? AB ची व्हॅल्यू आहे L. मग टाकून द्यायचं L प्लस. हे दोन्ही मायनस आहे. मायनस का होणार आहे प्लस. Q इंटू Q का होणार आहे? Q चा स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे. Q इंटू Q का होणार तर Q चा स्क्वेअर होणार. राईट. Q चा स्क्वेअर झाला आणि डिवायडेड बाय AC करायचं आहे. A पासून तर C आणि A पासून तर C चं डिस्टन्स किती तर 2L. त्यानंतर पुढे हा प्लस आहे मायनस होणार आणि हा प्लस आहे म्हणजे हा मायनस झाला. ठीक आहे. मग कॅपिटल Q इंटू स्मॉल q या दोघांचा प्रोडक्ट असेल आणि पुढे काय तर BC. B पासून तर C चं डिस्टन्स किती तर L इतकं त्याचं डिस्टन्स आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट. टोटल एनर्जी आपण 0 या ठिकाणी पुट केली. आता ही टर्म इकडे काय आहे? इकडे काय आहे? डिवाइड आहे. इकडे काय करा मल्टिप्लाय करा आणि 0 ला कोणत्याही टर्मने मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर आन्सर काय येणार तर 0 येणार. मग ही टर्म कॅन्सल झाली. मग करायला 0 इज इक्वल टू मायनस कॅपिटल Q डिवायडेड बाय स्मॉल q कॅपिटल Q इंटू स्मॉल q डिवायडेड बाय L प्लस कॅपिटल Q स्क्वेअर. आता किंवा तुम्ही याचं जर ऑब्झर्व केलं तर -q अपॉन L आहे. Q स्मॉल आणि हे दोन्ही सेम आहे. मग 2 टाइम्स आलाय. मग याला काय करता येईल -2 टाइम्स कॅपिटल Q इंटू स्मॉल q डिवायडेड बाय L होईल. ठीक आहे. आणि राहिलं काय तर Q स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आता इथं मायनस आहे. राईट साईडला काय होणार तर प्लस होऊन जाणार. मग काय येणार तर 2 कॅपिटल Q इंटू स्मॉल q डिवायडेड बाय L आणि या ठिकाणी करायला तर रिमेनिंग Q स्क्वेअर डिवायडेड बाय 2L. L गेट कॅन्सल. इथला Q आणि इथला Q कॅन्सल. मग रिमेनिंग करायला 2Q इज इक्वल टू स्मॉल q डिवायडेड बाय 2. पण आपल्याला रेशो फाइंड करायचा कॅपिटल Q अपॉन स्मॉल q चा. मग स्मॉल q इकडे काय मल्टिप्लाय इकडे डिवाइड करा म्हणजे करायला कॅपिटल Q डिवायडेड बाय स्मॉल q. या ठिकाणी राहिला काय 1. 2 इकडे डिवाइड इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड करून टाका. मग 2 इंटू 2 इंटू 2 किती होणार तर 4. मग कॅपिटल Q अपॉन स्मॉल q याचा रेशो असणार आहे 1:4 इतका रेशो असेल. ठीक आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त व्यवस्थित अंडरस्टँड करायचं आणि कोणते चार्जेस घ्यायचं ते डिसाइड करा व्यवस्थित. ठीक आहे. तर इझिली तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे. अ कॅपॅसिटर हॅज सम डायलेक्ट्रिक बिटवीन इट्स प्लेट. तर कॅपॅसिटर मध्ये काय डायलेक्ट्रिक प्लेट्स त्या ठिकाणी टाकलेला आहे. अँड द कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू डीसी सोर्स. ऍक्च्युअली तो एसी सोर्स असतो पण इथं दिलाय डीसी. चला राहू दे. चला. द बॅटरी इज नाऊ डिस्कनेक्टेड अँड द डायलेक्ट्रिक इज रिमूव्ह. बॅटरी त्याला चार्ज करायचं आणि चार्ज केल्यानंतर त्याच्यातलं जे डायलेक्ट्रिक टाकलंय ते काढून टाक म्हणजे की काढून टाकायचा. स्टेट वेदर कॅपॅसिटन्स comma the energy stored in it, the electric field, the charge stored and voltage will increase,
कॉमा डिक्रीज और रिमेन्स कॉन्स्टंट, तर या गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार ते आपल्याला या ठिकाणी स्टेट करायचं. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण काय करणार आहे, तर गिव्हनची काही गरज नाही, डायरेक्टली आपण काय शोधायचं तिथून लिहिणार. ठीक आहे. टू फाईन, तर त्यात आपण फर्स्ट घेऊ किंवा मग काय करणार, तर इन्क्रीज और डिक्रीज इन द फॉलोइंग क्वांटिटीज. increases, decrease or remains constant. माइक बंद करा. remains constant of the following factor. तर खालीलपैकी कोण फॅक्टर मध्ये इन्क्रीमेंट होणार, डिक्रीमेंट होणार का अजून काही होणार आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं, तर डिस्कस करायचं. तर बघा पहिलं जे दिलेलं आहे, तर त्यात फर्स्ट दिलेलं आहे कॅपॅसिटन्स वरती काय होणार आहे, कॅपॅसिटन्स वाढणार आहे का डिक्रीज होणार का इन्क्रीज होणार ते आपल्याला फाइंड करायचं. दुसरं सांगितलं काय, तर कॅपॅसिटन्स झाल्यानंतर एनर्जी स्टोर, कॅपॅसिटन्स रिप्रेझेंट करणारे लेटर सी ने. पुढचं एनर्जी स्टोर, एनर्जी स्टोर आपण रिप्रेझेंट करतो लेटर यू ने. तिसरं दिलेलं आहे तुम्हाला एनर्जी स्टोर झाल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करणारे लेटर ई नाही. नेक्स्ट दिलेलं चार्ज स्टोर, फोर्थ नंबरचा काय चार्ज स्टोर. चार्ज स्टोर्ड किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं, चार्ज स्टोर क्यू. पाचवं सांगितलेलं काय, तर चार्ज स्टोर झालं व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल, व्होल्टेज म्हणजे व्ही यामध्ये एवढ्या क्वांटिटीमध्ये इन्क्रीमेंट होणार, डिक्रीमेंट होणार का तशीच राहणार, कॉन्स्टंट राहणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय करायच्या, तर एक्सप्लेन करायच्या आहे. तर मी सोल्युशन या ठिकाणी स्टार्ट करतो. तर सर्वात पहिले आपण कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला घेऊ. पहिले घेऊ आपण विथ डायलेक्ट्रिक असताना आणि दुसरं घेणारे विदाउट डायलेक्ट्रिक असताना. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक इज. तर बघा विथ डायलेक्ट्रिक घेतला तर त्याला आपण काय करू, तर सी सफिक्स डी ने रिप्रेझेंट करू आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो असेल एप्सिलॉन 0 के डिवायडेड बाय डी. पूर्ण कम्प्लिटली फील्ड असेल तर हा फॉर्म्युला राहील, बरं की नाही, नाही तर मग डी मायनस टी प्लस टी अपॉन के. तर आपण कम्प्लिटली फील्ड केलाय म्हणून टीच्या जागी डी, डी अपॉन के आला, के वरती गेला. ठीक आहे. विथ डायलेक्ट्रिक आहे. तसंच आपण कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर घेणार आहे विदाउट डायलेक्ट्रिक, म्हणजे एअर ॲज अ डायलेक्ट्रिक. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर with air as a dielectric. एअर जर घेतलं डायलेक्ट्रिक म्हणून तो काय असणार, तर सी एअर असेल आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो राहील फक्त एप्सिलॉन 0 अपॉन डी. हे झालं तुमचं इक्वेशन 1 आणि हे झालं तुमचं इक्वेशन 2. जर एअर पहिले डायलेक्ट्रिक होती नंतर ते काढून टाकायचंय, काढून टाकल्यानंतर कॅपॅसिटन्स कमी होणार का इन्क्रीज होणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. ठीक आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मग सी डी जर घेतला तर तो असेल ए इप्सिलॉन 0 किंवा फ्रॉम इक्वेशन 1च कन्सिडर करू, फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, एप्सिलॉन 0 अपॉन डी आणि तो के जो आहे तो बाहेर काढला, पण एप्सिलॉन 0 अपॉन डी म्हणजे सी एअर असतो, राईट ना. मग सीडी इज इक्वल टू काय असेल, तर सी एअर त्याला मल्टिप्लाय करायचं के ने आणि हे झालं तुमचं फ्रॉम इक्वेशन 2. ओके. मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर डायलेक्ट्रिक असताना वाढत असतं आणि जर एअर असेल तर कॅपॅसिटन्स कमी होतं. मग आपल्याला ते डायलेक्ट्रिक काढून टाकायला लावलं, मग कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय होणार, तर डिक्रीज होणार. ठीक आहे. मग देअरफॉर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर
decreases with removal of dielectric. Okay, capacitance of capacitor decreases with removal of with किंवा decreases for air dielectric. एअर डायलेक्ट्रिक जर घेतलं तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर डिक्रीज होतं. मग पहिल्याचं काम झालं, कॅपॅसिटन्स डिक्रीज झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, एनर्जी स्टोअर. आता बघा तुम्ही डायलेक्ट्रिक टाका नाही तर काढा, त्याच्यावरती पहिले जेवढे चार्जेस होता डायलेक्ट्रिक असताना आणि डायलेक्ट्रिक नसताना चार्जेस बदलणार नाही, बरं का नाही. म्हणजे या ठिकाणी काय असणार तर चार्जेस तुमचे सेम असणार आहे. मग आपल्याला काय करायचं, एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर. एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर इज. एनर्जी स्टोअर जर घेतला तर एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला असेल 1/2 Q²/C. आज घेतला कारण तुम्हाला पोटेन्शियल दिलेलं नाही, पोटेन्शियल पण चेंज होतं ना, बरं का नाही. म्हणून चार्जेस सेम असणार आहे, म्हणून या टर्म मध्ये घेतलं. नाही तर बाकीचे पण फॉर्म्युले 1/2 CV² आहे, 1/2 Q × VA, पण ते फॉर्म्युले मी घेतले नाही कारण की आपल्याला पोटेन्शियल या ठिकाणी नाहीच आहे. मग आपल्याला चार्ज आहे आणि तो कॉन्स्टंट आणि कॅपॅसिटन्स आहे. पण हा कॅपॅसिटन्स कोणता आहे, एअर कॅपॅसिटन्स आहे. बाकीचे कॉन्स्टंट आहे, म्हणून ही जी एनर्जी आहे ती कशी आहे तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कॅपॅसिटन्स ऑफ एअर कॅपॅसिटर. पण कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय होतो, डिक्रीज होतोय. माझ्या डिनॉमिनेटर आहे, जर कॅपॅसिटन्स डिक्रीज होत असतं तर एनर्जी काय होणार तर इन्क्रीज होणार, बरं का नाही. देअरफॉर एनर्जी स्टोर्ड in a capacitor increases. एनर्जी स्टोअर का होणार तर इन्क्रीज होणार आहे. तर आला सेकंड पॉइंट, एनर्जीचं काम झालं, इन्क्रीज झालं का डिक्रीज, त्यापैकी इन्क्रीज झालं. आता इलेक्ट्रिक फील्ड घ्यायचं आपल्याला. तर इलेक्ट्रिक फील्ड घेण्यासाठी आपण काय करणार तर कॅपॅसिटरच्या टर्म मध्ये घेणार, बरं का नाही. कॅपॅसिटरच्या टर्म मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला या ठिकाणी डिस्कस करू. त्यासाठी आपल्याला पोटेन्शियलचा फॉर्म्युला लागेल. ओके, पोटेन्शियल वरून आपण काय करू शकतो तर इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी फाइंड करू शकतो. तर बघू आता इलेक्ट्रिक फील्ड जर घेतला, सर्वात पहिले आपण पोटेन्शियल घेऊ, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड, किंवा मग डायरेक्टली इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल by using formula of potential किंवा potential gradient घेता येईल by using formula of potential gradient. आता पोटेन्शियल ग्रेडियंट जर घेतला तर पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड देत असतो, तो dV अपॉन काय असेल तर तुमचा D इतका असेल, बरं का नाही. V अपॉन काय असेल तर D इतकं काय असेल तर तुमचं इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी असेल. आता पुढे इलेक्ट्रिक फील्ड कसा ठेवायचा आहे आणि V ला कन्वर्ट करायचं इन टर्म्स ऑफ कॅपॅसिटन्स. ओके, मग त्या C चा फॉर्म्युला काय आहे. ओके, तर हा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा जो फॉर्म्युला आहे C = काय तर तुमचा Q/V. मग V काय भेटेल तर V भेटेल आपल्याला Q/C भेटेल. मग V = Q/C. चला इथं टाकून द्या. मग इलेक्ट्रिक फील्ड जर घेतला तर V तसाच ठेवणार आहे आणि V च्या जागी मी टाकणार आहे Q/C आणि इंटू करायला तर D राहिला तुमचा. परत Q चार्जेसचा सेम आहे आणि त्या प्लेट मधलं डिस्टन्स थोडी बदलणार आहे, डिस्टन्स तेवढंच असणार आहे. म्हणजे Q आणि D कॉन्स्टंट आहे. म्हणजे परत कॅपॅसिटन्स आणि इलेक्ट्रिक फील्ड याच्यामध्ये कसं रिलेशन आहे, इनव्हर्स रिलेशन आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहिता येईल therefore E is inversely proportional to the capacitance of capacitor. कोणता कॅपॅसिटर तर एअर कॅपॅसिटर इंटू D. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल जर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड काय होणार तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर डिक्रीजेस, देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड काय होणार तर इन्क्रीज होणार. इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी इन्क्रीज होणार, तर ते मी तुम्हाला लास्टला लिहून देतो. आता इथपर्यंत लिहून घ्या वाटलं. बघा जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड जर बघितलं तर इलेक्ट्रिक फील्ड आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एअर कॅपॅसिटर.
देअरफॉर पुढचा पॉईंट काय असेल तर इलेक्ट्रिक फील्ड increases because it inversely proportional to the capacitance of capacitor, therefore electric field increases. आता फोर्थ नंबरचा घ्यायचा चार्ज काय असणार आहे, चार्ज सेम असणार आहे विथ डायलेक्ट्रिक और विदाउट डायलेक्ट्रिक, तर चार्जेस काय बदलणार नाही, फक्त मीडियम बदलतं तिथलं, बरोबर का नाही. मग फोर्थ नंबरचा घ्यायचा चार्जेस stored in a capacitor remains same with a dielectric or without a dielectric. चार्जेस बदलणार नाही. आता लास्ट सांगितलं काय तर पोटेन्शियल. ओके, मग आपण काय करू तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, वी हॅव पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ठीक आहे, मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय, तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला किंवा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला घेऊ. ठीक आहे, कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज, त्याचा पोटेन्शियल भेटून जाईल पोटेन्शियल घेण्यापेक्षा. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज, बघा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे, C इज इक्वल टू Q डिवायडेड बाय VA, राईट ना. पण हा C कोणता आहे तर एअर कॅपॅसिटर आहे. पण आपल्याला पोटेन्शियल फाइंड करा, पोटेन्शियल इकडे घेऊन टाका आणि काय राहील तर Q डिवायडेड बाय काय असेल तर C एअर असेल. आता चार्ज कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ काय, हा जो पोटेन्शियल आहे तो कसा प्रोपोर्शनल तर इनवर्सली प्रोपोर्शनल टू द एअर कॅपॅसिटन्स. ऍज कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर डिक्रीजेस देअरफॉर पोटेन्शियल इन्क्रीजेस. मग पुढचं पॉईंट लिहू, ऍज कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर decreases therefore potential increases. कॅपॅसिटन्स जर डिक्रीज होत असेल तर त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ते काय तर इन्क्रीज होणार. मग आपल्याला जेवढ्या फॅक्टर सांगितल्या त्या सर्व फॅक्टर आपण या ठिकाणी बघितलं. काय याच्यात डिक्रीज होतं, काय याच्यात इन्क्रीज होतं, काय याच्यात ते सेम राहतं. फक्त मोस्ट ऑफ द केसेस मध्ये सर्व याच्यामध्ये इन्क्रीमेंटच आलेले, डिक्रीमेंट फक्त कॅपॅसिटर मध्ये आलेलं आहे आणि बस कॅपॅसिटर मध्येच आलेलं आहे. चार्जेस सेम आहे आणि बाकी सर्व याच्यामध्ये काय तर ते इन्क्रीजच होत आहे. ठीक आहे.